हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज सकाळी जरा वेगळाच बेत होता, कारण रोज चपाती भाजी खाऊन जरा मुलांना कंटाळा आला होता. तर त्यांनी मला फरमाईश केली होती की मम्मी आज खिचडी बनव. तर त्याची तयारी माझी आज चालली होती. तर खिचडी करण्यासाठी मेन म्हणजे शेंगदाणे मी भाजून घेतले, कारण माझ्यानंतर लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूट संपलेलं आहे. तर मग छान असे शेंगदाणे भाजले आणि साबुदाणे मी सकाळीच भिजायला घातले होते, कारण श्रावणी मला काल रात्रीच बोलली होती की मम्मी उद्या खिचडी कर. तर सकाळी लवकरच खिचडीसाठी मी साबुदाणे भिजायला घातली होती. तर आत्ता माझा सर्व स्वयंपाक वगैरे सर्व आवरला आहे, परंतु यांना खिचडी खायची आहे. तर मग तोपर्यंत साबुदाणा भिजला. तर आता म्हटलं चला खिचडी बनवून घ्यावं. तर त्यासाठी मी मग छान असे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट करायला घेतला. तर भाजीसाठी मला शेंगदाण्याचा कूट हा सारखा लागतोच, तर म्हटलं आधी तो बारीक करून घ्यावा, म्हणून मग मी तो आधी बारीक करून घेतला. आणि नंतर मग बटाटे सोलून घेतले, कारण खिचडीमध्ये बटाटा असल्याशिवाय खिचडी काही छान लागत नाही. तर मग छान असा बारीक बटाटा मी चिरून घेतला आणि तुपामध्ये छान असा परतून घेतला, कारण चांगला परतल्याशिवाय काही तो छान शिजत नाही. तर मग पटकीने छान असा परतला आणि त्यावर झाकण ठेवून दिले. तर मग 5 मिनिटांनी तो शिजला होता बटाटा. तर मग मी छान असा शेंगदाण्याचा कूट आणि त्यामध्ये मिरची वाटली होती, मग तेही सर्व मिक्स करून घेतले. ते 5 मिनटं मी चांगलं परतून घेतले. आणि हे जे साबुदाणे आपण भिजत ठेवले होते ना, मग मी ते त्यामध्ये घालून घेतले. तर हे मी घरी बनवलेलेच तूप आहे, तेच मी प्रत्येक रेसिपीला वापरते, कारण घरी बनवलेलं तूप हे कधी पण छानच असते. तर मग माझी बरीच साई निघते, तर म्हटलं चला आपण थोडं थोडं तूप निघलं तरी होऊन जातं. तर मग मी इथे खिचडीसाठी हे तूप वापरलं, कारण मुलंही तसं तूप काही खात नाही. तर त्यांना असंच खिचडी किंवा भात किंवा मग कधीकधी चपातीला वगैरे असं लावून दिलं ना तरच ते खातात, कारण त्यांना बाकी तूप भात वगैरे किंवा कोणत्याच गोष्टीत तूप हा प्रकार आवडत नाही. तर त्यामुळे मी मग असंच भात वगैरे केला ना तर त्यामध्ये जास्त तूप टाकते. तर आज खिचडीमध्ये छान असं तूप टाकलं होतं. तर 5 मिनटं ही खिचडी परतून त्यावर झाकण ठेवून दिले आणि मग 5 मिनिटांनी खिचडी तयार झाली. तर मग मुलांनाही बरं वाटतं की कधीतरी असा वेगळा नाश्ता केला तर आम्हाला काही कोणाला उपवास नसतो आणि मलाही ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे मीही काही उपवास वगैरे कधी करत नाही. तर मग खिचडीने तर भरपूर त्रास होतो, हे सर्वांना माहितीच आहे, परंतु मुलांना कधी कधी अशी खिचडी खावीशी वाटते, तर मग मी त्यांना बनवून देते. तर त्यानंतर मग असं आमच्या लेकीचं चाललं होता कार्यक्रम, कारण त्यांना फिंगर चिप्स खायचे होते. तर तिने मस्त असे बटाटे बारीक चिरून ते पाण्यात उकळून घेतले आणि सुकण्यासाठी ठेवले होते. तर किचनभर पसारा करून ठेवला होता, कारण फिंगर चिप्स मात्र तिने एवढं सकच केलं, परंतु भांडी भरपूर काढली. तर तुम्ही पाहू शकता फिंगर चिप्स एकदम छान केले होते, पण तिने एकदम हॉटेलपेक्षाही छान, कारण एकदम छान असे कुरकुरीत झाले होते ते. तर तुम्हाला पाहून तर कळतच असेल ते किती छान तर दिसता येतच, परंतु चवीलाही छान झाले होते आणि एकदम कुरकुरीत झाले होते. तर आणि मेन म्हणजे तिने कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काहीच वापरलं नाही, तरी पण तिने तेलामध्ये छान असं तळलं होतं, त्यामुळे ते एकदम छान झाले होते. तर टेस्ट करण्यासाठी ती माझ्याकडे झाली. तर मला म्हटली मम्मी खाऊन बघ, म्हणून म्हटलं बघू कसं लागतंय. तर खरंच खूप छान झालं होतं आणि मलाही आवडलं होतं. तर घरात बाकी कोणच नव्हतं, आम्ही दोघीच होतो, मग आम्ही दोघींनीच ते फस्त केलं. तर घरात असं चालूच असतं सुट्टीच्या दिवशी, तर
वेगवेगळे मेनू चाललेलेच असतात, कारण घरातलं रोजची भाजी चपाती खाऊन त्यांना जरा वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. तर सारखं चालू असतं की हे करू का, ते करू का, किंवा हे बनव, ते बनव. तर आणि आपलं पण काम आहेच की त्यांना बनवून द्यायचं, कारण बाहेरचं खाण्यापेक्षा तर घरातलं खाल्लेलं कधीही चांगलंच असतं. तर मग मी चालू असतात आमच्या रेसिपी आणि मीही बनवून देते. तर मेन म्हणजे आमच्या आर्यनला तर जास्त असं चटपटीत खायला खूप आवडतं. तर मग त्यालाही बनवून द्यायलाच लागतं. तर हे झालं खाण्याचं आपलं सर्व हे. तर नंतर मग मी बाहेर आले तर पाहिलं तर आज आमची काही शिजुका मला काही जरा व्यवस्थित दिसत नव्हती. ती सारखी झोपत होती आणि आज तर चक्क ती टॉयलेटच्या दरवाजापाशी जाऊन झोपली होती. आणि तिचं मला हसायला का आलं, तर ती आर्यन आतमध्ये टॉयलेटला गेला तरी पण ती बाहेर जाऊन बसली होती. तर म्हटलं बघा किती प्रेम ना, की त्यांनाही कळतं की आपल्याला कोण जीव लावतं किंवा आपल्यावर कोण प्रेम करतं. त्यांच्यावरही प्राण्यांना आवडतं की प्रेम करायला. बरं असू द्या, चला. त्यानंतर मग मी आता आले किचनकडे, कारण आज आम्हाला वानवळा आला होता. तर त्यामध्ये छान अशी मला ताजा ताजा कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. तर म्हटलं चला आता ताजा आहे तर मस्त त्याची भाजीच बनवावी, कारण शेवगा खाल्लेला कधीही चांगलाच असतो. आपल्या आरोग्यासाठी शेवगा किती फायद्याचं आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. तरी पण सर्वात जास्त शेवगा मलाच आवडतो. तर मग मी शेवगा असेल तर त्याची भाजी ही नक्कीच बनवते. बाकी सर्वांना एवढं काही आवडत नाही, परंतु मी बळच दिला ना तर ते खातात, कारण माझी इच्छा असते की शेवगा हा आरोग्यासाठी चांगला आहे. तर मी खाते म्हटलं बाकीच्यांनी पण खाल्लंच पाहिजे, कारण तो आयुर्वेदिक आहे. तर मग आयुर्वेदिक गोष्ट आपल्या शरीरात तर केलंच पाहिजे, कारण इतर बाकीच्या गोष्टी तर आपण न सांगताच खातो. तर ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या पण आपण खाल्ल्याच पाहिजे. तर मुलांना आणि सर्वांनाच, म्हणजे आमच्या यांनासुद्धा आवडत नाही शेवगा, परंतु मी त्यांना जबरदस्तीने खा म्हणून सांगते आणि मग तेही खातात. मग त्यांना थोडंसं काहीतरी कारण सांगायचं की चांगला असतो, असं असतो, आरोग्यासाठी आयुर्वेदिक आहे शेवगा, तर खा म्हणून तेव्हा कुठे ते खातात. परंतु चांगल्या गोष्टी सांगितलेल्या केव्हाही चांगलेच असतात. तर चला मग मी इथं शेवगा छान असा चिरून घेतला आणि पाण्यामध्ये तो थोडासा उकळण्यासाठी ठेवला, कारण कधी कधी त्याचा हिरवा कलर गेला ना तर मग भाजी अजून छान होते. त्यामुळे मी आधी थोडंसं पाण्यात उकळून घेते. तर इथे मी तीच कढई वापरली, म्हणजे थोडीशी ती अशी काळी झाली. परंतु मी का ती वापरते, कारण मला जेव्हा केव्हा तेलाचे काही पदार्थ तळायचे असतात ना, तेव्हा मी हीच कढई वापरते. कारण बाकीच्या कढया ज्या म्हणजे छान असतात, स्वच्छ धुवून ठेवलेल्या असतात आणि त्या करपू नये अशी माझी इच्छा असते. त्यामुळे मग मी ही कढई वापरते, कारण आता ही ऑलरेडी करपलेलीच आहे. तर अजून करपली तरी काही फरक पडत नाही, कारण बाकीच्या नवीन कढया जर करपल्या तर त्या एकदम खराब दिसतात. त्यामुळे ही एक कढई अशी आहे की ती मी तेलाचे पदार्थ तळण्यासाठी केलेली आहे. आणि शक्यतो आमच्या इथे तेलाचे पदार्थ तळलेच जातात. मग त्या पुऱ्या असो, पापड असो, कुरडई असो, भजी असो, हे सर्व पदार्थ मी या कढईमध्येच करते. तर आज मी ही कढई वापरते, कारण मला हे जे शाबूचे पापड आहेत तेही तळायचे होते. तर आज आमचा काही जणू उपवासच चालू होता, कारण सर्व उपवासाचेच पदार्थ घरात करायचे काम चालू होते. पण असू द्या, कारण आपण उपवास नाही धरत, परंतु आपल्याला कधी कधी ते खावेसे वाटतात. तर मग आपणही कधीतरी ते करून खायलाच पाहिजे आणि मुलांच्या ह्याने तरी आपलं खाणं होतं, कारण आपणही तसे एकटे असेल तर आपण काही खाणार नाही. मी म्हटलं थोडेसे तळावं, तर हे चकली आणि पापड मी तळून घेतले. तर ह्यावेळेस मी कुरडया पण विकतच घेतल्या होत्या. मागच्या वर्षी कुरडई मी बनवली होती, परंतु यावर्षी काही मी कुरडईच नाही बनवली. तर म्हटलं चला हे पापड वगैरे तरी बनवूया, म्हणून मग मी हे पापड आणि चकल्या शाबूच्या बनवल्या. तर खूप छान झाल्या होत्या हे चकल्या आणि पापड. तर
आणि मेन म्हणजे आमच्या सर्वांचा आवडता पदार्थ आहे शाबूच्या पापड्या व चकल्या. तर मग मी ह्या बरंच तळून घेतल्या. तर आता म्हटलं चला जेवण करून घ्यायचं आहे. तर ह्या एका बाजूला तळून घेतल्या आणि ह्या तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी भाजी बनवणार होते. तर म्हटलं आता तेल चांगलं गरम झालं आहे, तर या कढईतच भाजी बनवावी. तर मग मस्त असा शेवग्याचा मसाला पण मी काढून घेतला आणि छानपैकी म्हटलं आता तो वाटून घ्यावं. तर इथे माझी हे तळून वगैरे चालले होते. तोपर्यंत जे कढीपत्ता वगैरे आणलं होतं तर तोपर्यंत मी श्रावणीला तो नीट करण्यासाठी सांगितला होता. तर तिने छान असं ते सोलून म्हणजे कढीपत्ता वेगळा करून एका डब्यामध्ये ठेवला. तर अशा पॅकबंद डब्यामध्ये ठेवला ना कढीपत्ता, तर एकदम छान राहतो आणि महिनाभर खराब होत नाही. तर मी नेहमी असंच करते. तर इथे मी वाटून घेतलं आणि मस्त असं त्याची भाजी तयार करून घेतली. तर असं हे दिवसभराचं रुटीन आपलं हे नेहमी चालूच असतं. तर दिवसभरात घरातील किती कामे असो, परंतु ती आपल्याला करावीच लागतात. कारण किती कामे असो किंवा नसो किंवा जॉबला जाऊ नाही तर नाही जाऊ, परंतु घरातली कामे ही महिलांना करावीच लागतात. तर असं आजचं माझं मी रुटीन तुम्हाला शेअर केलं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.